काय काढायला शिकायचं आहे आपल्याला? सरासरी. आणि 10वी पर्यंत झालेलं असते, त्यामुळे सगळ्याला माहिती सरासरी काय असते. गणिताच्या भाषेत प्रत्येक एकामागे किती त्याला काय म्हणायचं? सरासरी. आणि आपल्या समजेल अशा भाषेत सरासरी काय असतं? प्रत्येकाचा समान वाटा, दुसरं काहीच नाही. मग आता सरासरीचा उपयोग कसा झाला? ए नावाचा एक मुलगा आहे आणि बी नावाची एक मुलगी, या दोघांचं काय झालंय? लग्न झालंय. हे नवरा बायको ना. मग ह्याला 3 मुलं आहेत समजा, एक सी, डी आणि ई. यातल्या 2 मुली त्या, एक मुलगा आहे. हिला दिलं 150 रुपये, हिला दिलं 100 आणि बारक्या पोराला किती दिलं? 50. मग 50 दिलं आणि ह्यांच्याकडे जास्त पैसे बघून ही बारका लय डेंजर असते, तुम्हाला माहिती. मग ही बारका कुणाकडे गेलं? मम्मीकडे. आणि लागलं रडायला. मग मम्मी आली आणि सगळ्याचे पैसे गोळा केले. किती झालं मग? 150 प्लस 100 प्लस 50. आणि किती पोरं आहेत त्यांना? 1 2 3. मग 3 ने डिवाइड केलं. किती आलं मग? 150 प्लस 150 डिवाइड 3. किती येतं? 300 डिवाइड 3. किती आलं तुमचं उत्तर? 100. आणि 100 काय आहे तुमची? सरासरी. मग प्रत्येकाला किती लागला? 100 100 100. मग साधं सिंपल सरासरी काय असते? प्रत्येकाचा समान वाटा, त्यालाच आपण काय म्हणतो? सरासरी.